मुंबई के चांदिवली क्षेत्र के हीरानंदानी जनता दरबार का आयोजन विधायक दिलीप लांडे द्वारा किया गया, जिसमें उन्होंने गृह राज्य मंत्री योगेश कदम को विशेष रूप से आमंत्रित किया। इस दरबार में उपस्थित थे वरिष्ठ पुलिस अधिकारी, विशेष रूप से डीसीपी श्री दत्ता नलावडे तथा साकीनाका पुलिस स्टेशन के वरिष्ठ पीआई श्री सुनील यादव और पवई पुलिस स्टेशन के सीनियर पीआई जितेंद्र सोनावले। विधायक लांडे ने दरबार में जनता द्वारा उठाई गई शिकायतों को सामने रखा, जिसमें मुख्य रूप से स्थानीय पुलिस स्टेशन से संबंधित कार्रवाई प्रक्रिया, शिकायतों के निवारण की गति, सामुदायिक सुरक्षा एवं कानून व्यवस्था के मुद्दे शामिल थे। गृह राज्य मंत्री कदम ने जनता दरबार में उपस्थित होकर जनता से संवाद किया और कहा कि राज्य सरकार एवं गृह विभाग निर्देशित है कि पुलिस प्रशासन को शिकायत सुलझाने में तेजी लानी है। उन्होंने डीसीपी तथा संबंधित थाना प्रभारी को निर्देश दिए कि जिन मामलों में लंबित शिकायतें हैं, उन्हें जल्द अवश्य निपटाया जाए। इस मौके पर वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने भी अपनी ओर से आश्वासन दिया कि उन्होंने समस्या क्षेत्रों में विशेष टीम गठित की है और जल्द ही निराकरणात्मक कार्रवाई की जाएगी। जनता ने इस पहल को सकारात्मक माना और उम्मीद जताई कि आगामी दिनों में स्थानीय प्रशासन की जवाबदेही में सुधार होगा। इस तरह के जनता दरबार कार्यक्रमों का मकसद सीधे जनता की आवाज को शासन प्रशासन तक पहुंचाना और शिकायत निवारण प्रक्रिया में पारदर्शिता लाना है। विधायक दिलीप लांडे के इस कदम से यह संदेश गया कि स्थानीय प्रतिनिधि पुलिस प्रशासन त्रिकोण में बेहतर समन्वय होना चाहिए। गृह राज्य मंत्री योगेश कदम द्वारा इस कार्यक्रम में भाग लेना दर्शाता है कि राज्य स्तर पर इस तरह की लोक सुनवाई को गंभीरता से लिया जा रहा है। पुलिस एवं प्रशासन की उपस्थिति एवं उनके वादों से स्थानीय जनता में उम्मीद जगी है कि शिकायतों के समाधान की गति बढ़ेगी तथा कानून व्यवस्था प्रशासन को भरोसेमंद बनाया जाएगा। मी पहिल्यांदाच मुंबईमध्ये अशा पद्धतीचा जनता दरबार हा झाला, पण ह्याकरिता पुढाकार हा संपूर्ण दिलीप मामांनी घेतला होता। शिवसेनेचे आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे आणि जी 5 खाती आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत, गृह असेल, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू असेल, ग्रामविकास असेल, अन्ननागरी पुरवठा आहे, फूड अँड ड्रग आहे, या 5ही विभागाशी संबंधित जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या थेट सोडवण्याकरिता दिलीप मामांनी हा पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा पहिल्यांदा हा जनता दरबार होऊ शकला आहे। परंतु मुंबईकरांच्या समस्या, मी देखील मुंबईचा असल्यामुळे बऱ्यापैकी समस्या ज्ञात आहेत। ज्या काही तक्रारी आल्या आहेत नक्कीच त्याच्याबद्दल त्वरित कारवाई डीसीपी सरांपासून ते सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आज इथे होते आणि महसूलचे संबंधित अधिकारी होते आणि बीएमसीचे देखील संबंधित अधिकारी होते। त्यामुळे काही ठिकाणी जॉईंट ऑपरेशन करावे लागणार आहे। अंमली पदार्थांचे जे प्रश्न समोर आलेले आहेत त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स आपल्या सरकारचा आहे, आमच्या सरकारचा आहे आणि त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ज्या ज्या लोकेशनच्या बाबतीची माहिती आता रहिवाशांकडनं जे आम्हाला मिळालेली आहे, जी दिलीप मामांकडनं मिळालेली आहे, सगळ्या ठिकाणी कुठून ऑपरेशन करायचं कुठून ऑपरेशन करू, परंतु हे सगळ्या पाणीपट्ट्यांपासून ज्या ज्या ठिकाणी हे ड्रग्ज विक्रीचे प्रकार चालतात ते प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल। सर, एकूण आता मुंबईभर अशा प्रकारे तुम्ही जाणार आहात का? ठिकठिकाणी असे दरबार होतील का? कारण मंत्रालयापर्यंत लोकांना येणं कधी पॉसिबल असतं, मंत्री थेट आता घरापर्यंत जातात। नाही, बरोबर आहे। आमचा प्रयत्न आहे की जनतेपर्यंत पोहोचून थेट त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहेच। मागील काही महिन्यांपासून हा मी देखील स्वतः दौरा चालू केलेला आहे। मागील काही दिवसांपूर्वी मी सोलापूरला होतो, त्यानंतर मी लातूरमध्ये होतो, त्यानंतर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो, आज मुंबईमध्ये आहे। तर असे प्रश्न सोडवण्याकरिता थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि विशेषतः मुंबईमध्ये देखील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरिता आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। जसा दिलीप मामांनी पुढाकार घेतला आहे तसंच आमचे मुंबईतले अजून आमदार आहेत मुरलीभाई पटेल, त्यांनी देखील असाच थेट पुढाकार घेतला आहे। आता इथून मी दादरला चाललो आहे, तिथे आमचे माजी नगरसेवक अमेय घोले आहेत, त्यांनी देखील काही समस्या आणल्या होत्या। तिकडे आता जनता दरबार आहे, त्या ठिकाणी आम्ही देखील काही भेटी देणार आहोत। तर मला वाटतं लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तर आम्ही करतोच आहोत, परंतु माझा देखील प्रयत्न आहे की जी जबाबदारी दिलेली आहे ती थेट जनतेपर्यंत पोहोचवून प्रयत्न करतो। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याकडे महसूल विभाग आहे, पार्थ पवारांचं प्रकरण समोर येत आहे, आपल्याकडे महसूल विभाग आहे, त्यांनी
1800 कोटींची सरकारी जमीन ही निव्वळ 300 कोटीला विकत घेतलेली आहे आणि त्याचं शुल्कांक शुल्कामध्ये देखील बेकायदेशीर. नाही, ह्या प्रकरणाची अजूनपर्यंत माझ्याकडे कुठली माहिती नाही आहे, कारण ते जरी मी महसूल राज्यमंत्री असू तरी सुद्धा महसूल विभागाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये माझ्या कार्याशी कुठला अजूनपर्यंत संबंध आलेला नाही आहे. परंतु अर्थातच ह्या प्रकरणाची जी काही माहिती आहे ती माननीय बावनकुळे साहेब देतीलच महसूल मंत्री म्हणून. परंतु माझा विश्वास आहे, बघा शेवटी जो काही विषय समोर आलेला आहे त्याचं काही राजकीय रंग किती आहे, त्याचं तथ्य किती आहे हे तपासावं लागेल. तपासून त्याच्यावरती मला बोलता येईल. उद्योग काही चुका झाल्या नसतील या प्रकरणामध्ये उद्योग विभाग. मी पुन्हा सांगते, मला ह्या प्रकरणाची आजच सकाळी मी हे प्रकरण समोर आलेलं पाहिलेलं आहे आणि ह्या प्रकरणाची मी संपूर्ण माहिती घेऊनच त्याच्यावरती बोलू शकतो. भाजपने ज्या जिल्हा प्रभारीची नियुक्ती केलेली आहे कुठेतरी महायुतीच यामध्ये गोष्टी होते, कारण ठाण्यात बघितलं तर गणेश नाईकांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. कुठेतरी शिवसेना शिंदे पक्षाच्या शिवसेना भाजप युतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं गढूळ वातावरण नाही, अतिशय चांगलं वातावरण आहे. आमचं कोऑर्डिनेशन देखील अतिशय चांगलं आहे. उलट मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईच्या बाहेर देखील मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मी असेल, उदयजी असेल, रवीजी असेल, आम्ही रवींद्र चव्हाण साहेब असेल, आम्ही सर्व संपर्कामध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी युती झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आपापसामध्ये आमची कुठलीही रस्सी खेच नाही आणि काही ठिकाणी कदाचित युती होणार नाही, काही स्थानिक प्रश्न असतात. युती नाही झाली म्हणून आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कटुता येणार नाही, मैत्रीपूर्ण ते लढत होईल. परंतु जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत. महायुतीबद्दल सगळे बोलतात, मात्र स्वबळाची चाचपणी देखील सगळीकडे सुरू आहे असं पाहायला म्हणजे सगळेच पक्ष करणारच ना. बघा शेवटी पक्ष म्हणून आज प्रत्येकाला वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे. प्रत्येकाची भावना असते की आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायची ही संधी असते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो. परंतु अशा वेळेस नक्कीच दोन्ही बाजू ह्या आम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देत असताना अर्थातच युतीचा कुठे अपमान होऊ नये असे आमचे प्रयत्न असतात. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की युतीला मतदान करू नका. आता विरोधी पक्षामध्ये असताना ते असं बोलणार आहेत, त्यांना दुसरं काम नाही आज. आणि पण एक मात्र त्यांचं अभिनंदन आहे की मुख्यमंत्री असताना ते बांधावर गेले नाहीत, परंतु मुख्यमंत्री नसताना आता ते बांधावर पोचलेले आहेत. म्हणून मुख्यमंत्री पदावर जर का बांधावर गेले असते तर कदाचित त्यावेळेला त्यांना शेतकऱ्यांना अजून न्याय देता आला असता. परंतु बघा शेवटी आज विरोधकांचं काम आहे टीका करणं, परंतु विरोधाला विरोध करणं, विरोध म्हणून विरोध करणं, मला वाटतं ही देखील कुठेतरी एक विसंगती पाहायला मिळते. त्यांना एवढंच सांगेन मी, ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, मी फार लहान आहे त्यांच्यासमोर. परंतु आज महाराष्ट्रातला शेतकरी हा समाधानी आहे. त्यांनी मराठवाड्यात एकाच ठिकाणी फक्त गेले होते, परंतु काही दिवसापूर्वी मी सोलापूरला देखील होतो. काल देखील आम्ही वारीच्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने आम्ही पंढरपूरला होतो. तिथला शेतकरी 100% समाधानी आहे जे सरकारने मदत दिली आहे त्याच्यावर. उद्धव ठाकरे म्हणतात शिंदे सोडून युती चालेल, शरद पवार म्हणतात भाजप सोडून युती चालेल. शिवसेनेचं काय मत आहे, कोणाबरोबर युती आणि कोण चालणार नाही? त्यांना काय वाटतं ह्याच्याने काही फरक पडत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा, तिघही नेत्यांचं अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि महायुती म्हणून आमचं सरकार मजबूतीने काम करते. धन्यवाद. थँक्यू. हे आदरणीय आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे. सरकार जनतेच्या दारी, सरकार लोकांच्या दारी, या संकल्पनेतून ज्या लोकांनी एका विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे, आमदार निवडून दिलेला आहे, या विश्वासाला तडा जाऊ नये, हा विश्वास वाढला पाहिजे. या दृष्टिकोनातून या हिरानंदानी असेल, आजूबाजूचा परिसर असेल, या संपूर्ण परिसरातील लोकांना जे भेडसावणाऱ्या समस्या आहेत, जी शासनाची जिम्मेदारी आहे, ती महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे. ही जिम्मेदारी त्यांनी पार पाडावी आणि लोकांना ज्या समस्या आहेत त्या सुटल्या गेल्या पाहिजे. फक्त कागदावरती किंवा राजकीय भाषा करून की हा करतो, बघतो, पाहतो, हे न करता याच ठिकाणी प्रशासन, याच ठिकाणी सरकार आणि याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि समोरासमोर लोकांचे प्रश्न हे तातडीत सोडवले पाहिजेत. प्रशासनाने, सरकारने समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संकल्पनेतून हा आज सरकार आपल्या दारी जनता दरबार आयोजित केलेला होता आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न हे लोकांनी मांडल्यानंतर
बरेचसे प्रश्न तातडीने याच ठिकाणी उत्तरं मिळालेली आहेत आणि त्या उत्तराच्या माध्यमातून उद्यापासून प्रशासन असेल, शासन असेल, शासनाचे अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, यांच्याकडून त्यांची जिम्मेदारी पार पाडून घेणं, लोकांच्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे, माझी जिम्मेदारी आहे. ते मी या प्रशासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकांचे प्रश्न सोडवले जातील. मुंबईभर आता अशा प्रकारचे प्रयोग होणार आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं आज गृहराज्यमंत्री होते, पुढे काही मंत्र्यांचे दौरे आता या सगळ्या विभागात होणार आहेत. या माझ्या चांदिवलीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत, पोलिसांच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, आरोग्य विभागाच्या असतील, पाण्याचा प्रश्न असतील, या संबंधित त्या मंत्र्यांना आणून लोकांच्या चरणापर्यंत आणून शासन आपल्या दारी या संकल्पनेतून त्या मंत्र्यांची जिम्मेदारी आहे की या विभागातील समस्या सोडवणं, लोकांचे प्रश्न ऐकणं आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय देणं, त्यांच्या भावना, त्यांचा विश्वास, त्यांचा आशीर्वाद टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाची जिम्मेदारी पार पाडली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येक समस्येच्या माध्यमातून त्या त्या विषयाचे, त्या त्या समस्येच्या माध्यमातून त्या त्या मंत्र्यांना या चांदिवली विभागात आणलं जाईल. प्रशासन असेल, शासन असेल, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तळागाळात जाऊन, लोकांच्या घरापर्यंत जाऊन, चाळीपर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न घेऊन सोडवले जातील. शिवसेनेकडून मुंबईभर, राज्यभर आता अशा प्रकारचे प्रयोग होणार आहेत. मी फक्त माझ्या चांदिवली विभागातील लोकांसाठी बोलतोय. चांदिवली विभागातील लोकांनी मला भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि ते आशीर्वाद घेऊन, त्यांचा विश्वास घेऊन, त्यांच्या समस्या असतील, चांदिवलीचा विकास असेल, लोकांच्या अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचं काम माझं आहे. म्हणून माझ्या सरकारकडून, माझ्या मंत्र्यांकडून, माझ्या प्रशासनाकडून हे सर्व प्रश्न सोडवले जातील. लोकांचा आशीर्वाद घेतला जाईल, दर्शन घेतलं जाईल.